नमस्कार, गाडी फॅमिली व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. दुपार झालेली आहे, आता 1:45 वाजलं आहे आणि माझं चाललं हॉल आवरणं पटापटा. बाकी सगळे तिकडचे रूम्स घेतल्या होत्या, दोन्ही पण 3ही रूम झाल्या त्या. परी इकडे झोपते हॉलमध्ये खूप वेळ, त्याच्यामुळे इकडे काही काढता येत नाही. आणि मग आता हे पटापटा पटापटा चाललं आहे आवरायचं. सई स्कूलला जाऊन आली तरी पण परी काय आज उठलीच नव्हती. मग या अंथरुणाच्या घड्या वगैरे बाकीचा सगळा राडा. हॉलमध्ये सगळे झोपत असल्यामुळे तिथे सगळ्यात जास्त राडा असतो आता, बरोबर एंट्रन्सलाच. इकडे पडीला इकडून तिकडे ठेवायचं आणि मग अंथरून काढायचं, असं चालू होतं. सईचं चाललं आहे मध्ये मध्ये नाचणं गाणं. ठीक आहे, तुला भारी वाटते. नवीन स्टँड घेतले, त्याच्यात व्हिडिओ चालली, फर्स्ट ब्लॉग असा छान. हे पटापटा आता बाकीच्या वस्तू जागच्या जागी सगळ्या ठेवून आता घर झाडून घेते आहे. परीला ठेवलं किचनमध्ये, हॉल झाडायचा आहे म्हणून. आता पटापटा पटापटा हॉल झाडून, अजून कामं भरपूर शिल्लक होती. स्वयंपाक करायचा होता अजून. सई खेळवती तिकडे परीला. हे कशी नाचती. सई खूप खुश होती आज. काय सगळं आवरून मग बाल्कनी वगैरे झाडून तिकडे कपडे वगैरे काढली आणि कपडे आवरून सगळे घडी घालून लगेच जागच्या जागी ठेवलं म्हणजे होतं. नाही तर तसंच मग आम्ही टेबलवर आमचे कपडे राहिली तर 8-8 दिवस आमचे काय हालत नाही जागचे. त्यामुळे लगेचच्या लगेचच कपाटात ठेवून दिली तर ते स्वच्छ राहतं, नाहीतर मग अवघड आहे. इकडे परी खेळती किचनमध्येच अजून. म्हणजे सई खेळवती तोपर्यंत ही पटापटा कपडे जागच्या जागी लावली म्हणजे सगळं पटपट उरकेल. हे कपाट आहे सचिनचं आहे, त्यांना अंडरपॅन्ट बनेल, रुमाल आणि सॉक्स असे त्या मोठ्या ड्रॉवरमध्ये 3 कप्पे केलेत आणि सगळे जागच्या जागी राहतं म्हणजे पटकन सापडतं सुद्धा. तर हे असं फर्निचर बनवतानाच मी बनवून घेतलं म्हणजे सगळं जागच्या जागी मला घावेल. आणि हे सगळं बाकीचं आवरून त्यांचे कपडे जागच्या जागी लावलीत आता. परीचं ट्रान्सफर चाललं आहे आता किचनमधून हॉलमध्ये. परी म्हणत होती मला घेऊनच सगळं कर. अशी तर परी आगावे. हो, खाली ठेवला तुला राग येतो तिला. लगेच पळाली दिदूकडे. चला बाय बाय, परत भेटू.